गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। सीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ 4 दिवस उरलेले असतानाच राज्यातील 17 जागांसाठी होणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा माहितीमधील घटक पक्षांकडून केव्हा केली जाणार याची उत्सुकता राज्यभरात निर्माण झाली आहे। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा ही भाजपच्या वाट्याला जाणार असून या मतदारसंघातून देखील कोणाला उमेदवारी मिळणार याची प्रतीक्षा कायम आहे। उमेदवारांची यादी दिल्ली दरबारी फायनल होण्याची चर्चा कालपासून होत आलेली असतानाच आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे। जवळपास 99% महायुतीची चर्चा पूर्ण झाली आहे। आता केवळ मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आणि सुनेत्रा पवारजी मला वाटतं आज उद्या अंतिम बसतील आणि उद्यापर्यंत महायुतीच्या सर्व जागेचा जवळपास झालाच आहे, पण त्याचा अधिकृतपणे घोषणा करतील। कांदा बैठकीच्या निमित्तानं महायुतीच्या जागा वाटपाची आज दिल्लीमध्ये बैठक होता, अशी टीका विरोधी पक्ष करत आहे। कांदा बैठकीच्या निमित्तानं नाही, कुठले महायुतीच्या बैठकीची दिल्लीमध्ये गरज नाही। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी, त्यांच्या पक्षाचे नेते असं बसून हा आता जवळपास निर्णय झाला आहे। उद्यापर्यंत मला वाटते महायुतीच्या सीट जाहीर होणार आहे।